जबरी चोरी करणाऱ्या सांगलीतील दोघांना अटक. सांगली एलसीबी पथकाची कारवाई. पोलिसांनी 2 दिवसापूर्वी झालेली चोरी उघडकीस आणली आहे. सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना रविवारी दिनांक 25 तारखेला दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली होती. या जबरी चोरीचा गुन्हा सांगलीच्या एलसीबी पथकाने उघडकीस आणला असून या प्रकरणी सागर सुरेश चौगुले वय 33 राहणार जय भीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर विश्रामबाग सांगली, सुखदेव संगाप्पा कांबळे वय 42 राहणार हनुमान नगर 5वी गल्ली विश्रामबाग सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत, अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीच्या पथकाला चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील रुपेश होळकर, संकेत कानडे, अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती. सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करणारे 2 संशयित तक्षशिला शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामकृष्ण मंदिराजवळ फिरत आहेत अशी बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा रचला असता 2 संशयित इसम पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागले. यावेळी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी जबरी चोरीबाबत गुन्हा कबूल केला आहे. त्यासोबत सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. या 2 संशयित आरोपींना पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐणापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, अमोल लोहार, सोमनाथ गुंडे, रुपेश होळकर, अजय बेंद्रे, विनायक सुतार, संकेत कानडे, सुधीर सूर्यवंशी, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.